नीट प्रकरणी लातूरमधून अटक केलेल्या जलील खान उमर खान पठाण या शिक्षकाला कोर्टाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एटीएसने त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहितीही समोर आली आहे। जलील पठाणकडे 12 विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडल्याचं समोर आलंय। सोबतच परीक्षा आणि उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉट्सॲप चॅटही आढळले। पठाणने संजय जाधव नावाच्या शिक्षकाला प्रवेश पत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सॲप मेसेज पाठवल्याचंही दिसून आलं। संशयित संजय जाधवने पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचं आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र इरन्ना मशनाजी कोनगलवारला व्हॉट्सॲपद्वारे पाठवल्याचं कबूल केलंय। संजय जाधवच्या माहितीनुसार इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्लीतल्या एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून नीट परीक्षेत पैशाच्या मोबदल्यात प्रवेश मिळवून देण्याचं काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे।